तर हा मित्रांनो, मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या गावचे सुपुत्र चिरंजीव रोहन शिरसट याची मुंबई पोलीसमध्ये निवड झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही एक छोटासा सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि तो सत्कार समारंभ कसा होणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रोहन याची अवघ्या 20व्या वर्षीच मुंबई पोलीसपदी म्हणून निवड झालेली आहे आणि खूपच आम्हाला अभिमान वाटतो. एवढ्या कमी वयात एवढी मोठी गोष्ट हासिल करणं म्हणजे आम्हाला खूपच भारी वाटायला आणि छोटासा कार्यक्रम हा आहे, हा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. चला तर मग जाऊया सत्कार समारंभाला. तर मित्रांनो, फायनली आपण कार्यक्रमात पोहोचलेलो आहे बरं का, सत्कार समारंभाच्या. आणि हे त्याचे मित्र आहेत, त्यांनी पण चांगलं साथ दिलेलं आहे रोहनला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. खूपच असे कमी मित्र भेटतात. आणि त्याच्या कार्यक्रमासाठी रांगोळी पण काढली होती, खुर्च्या पण मागवल्या होत्या. म्हणजे छोटासा का कार्यक्रम असताना पण चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम करत आहेत आम्ही. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था केली होती. का तर आलेले पाहुणे जरा वेळ जरी झाला तरी ते उपाशी जाऊ नये त्यासाठी आम्ही छोट्याशा जेवणाचा एक कार्यक्रम केला होता त्यांच्यासाठी. आणि ते कुर्डवाडीचा शिवम साऊंड आम्ही मागवलेला आहे, खूपच छान वाजतो बरं का. त्यांचं ओपनिंगच आपल्याकडे झालेलं आहे, 1 नंबर साऊंड आहे. नुसतं दन 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 डोकं वाजतोय बरं का, कानाला त्रास नाही काय नाही, एकदम मस्त. खुर्च्या तर लावून झालेल्या आहेत आता इथं, सर्वांनी सगळ्या मतीने खुर्च्या लावून घेतलेल्या आहेत इथं. त्याचबरोबर साऊंड चालू केलेला आहे. साऊंड एवढा भारी वाजत होता ना मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला आवाज दाखवतोच त्याचा. खूपच छान 1 नंबर साऊंड आहे बरं का. तुम्हाला मागवायचा असेल ना तर मागू शकता कुर्डवाडीचा आहे साऊंड, शिवम साऊंड. आणि हलगी पण मागवली होती बरं का आम्ही. खूपच छान पद्धतीचं शोभा आम्ही वाढवली होती कार्यक्रमाची. आणि ते महापुरुषांच्या फोटोचंही पूजन आम्ही म्हणजे महापुरुषांचे फोटोही लावले होते. त्याचबरोबर गौतम बुद्धांची मूर्ती येते लावली होती, का तर त्यांच्यामुळे तिथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे थोडक्यात म्हटलं तरी चालेल. आणि ते आपण महिला मंडळी पुरुष मंडळी यांच्यासाठी चांगली व्यवस्था केली होती बरं का. त्याचबरोबर इथे थोडं 1-2च मिनटात आमच्या वाघाचं आगमन झालं बरं का. कसा आहे वाघ, खांद्यावर बसून आणला बरं का वाघ. आमचा रोहन साहेब आहेत, युवा रोहन साहेब आहेत. वयाच्या 20व्या वर्षी त्यांची निवड झाली आहे बरं का पोलीसपदी म्हणून. तिथे आपांनी चांगलं भाषण केलेलं आहे उत्तमरित्या. आदर्श घ्यायचा तर रोहनचाच घ्यावा. एवढ्या कमी वयात इथपर्यंत पोचणं अशक्य गोष्टी असतात, ते पण त्यांनी ते शक्य करून दाखवलेले आहे. खूपच छान आपांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांनी बी थोडं सजेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या वाघाची एंट्री झाली. नुसती धडाकेबाज हो का, कसे उडतात तो तोफा पिपा नुसतं फटाकेबाज करून फटाके लावून नुसते त्याचं स्वागत केलेलं आहे आम्ही स्टेजवरती. भाषणामध्ये त्यांना आतापर्यंत जेवढे कष्ट घेतलेले आहेत इथपर्यंत पोहोचण्यासाठी ते त्याची हिस्ट्री त्याने तिथे सांगितलेली आहे. पण कष्ट भरपूर घ्यावे लागलेत त्याला बरं का. पण त्याला साथ त्याचे मार्गदर्शक बंडू शिरसाट यांनी दिली, इथपर्यंत पोहोचण्यासाठी केली होती. त्यांनी त्यांचे उदाहरण इथं दिलेलं आहे. का तर जे आहेत ते आता बंडू शिरसाट यांच्यामुळेच आहेत. आम्हाला पण भारी वाटतं, आम्हाला पण असेच मित्र लाभलेले आहेत बरं का. आणि त्याचबरोबर या भीमकन्या आहे तिथं, ह्या ताईंनी पण खूपच छान भाषण केलेलं आहे की रोहनसारखा प्रत्येक समाजात प्रत्येक घरात असा मुलगा असावा की इथपर्यंत त्याने पोचलं पाहिजे कमी वयात. मोबाईल इंटरनेटच्या नादाला न लागता आपल्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ही लहान दिदी आहे, हिनं पण खूप छान भाषण केलेलं आहे. एक बाबासाहेबांची एक कविता इथं तिनं सांगितलेली आहे. आम्हाला पण छान वाटलं हिचं ऐकून बरं का. खूपच छान होती कविता तिची. आणि तुम्हाला पण कशी वाटते कमेंटमध्ये सांगाच तुम्ही. आणि त्याचबरोबर इथे त्याचे मार्गदर्शक बंडू शिरसाट याने भाषण चालू केलेलं आहे. छान भाषण आहे बरं का त्याचं पण. त्याने रोहनला म्हणजे रोहन सुरुवातीला अपयशी ठरला होता, त्यामुळे त्याला उभा राहण्यासाठी पायाभूत भरणी म्हटलं तर बंडू शिरसाट यांनीच केलेले. खूपच छान मार्गदर्शक रोहनला भेटलेले आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही चांगले तोफा फेफा फटाके लावून धडाकेबाजमध्ये नुसतं स्वागत केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की इथून पुढं जेवढे पण विद्यार्थी पुढचं त्यांचं करिअर घडण्यासाठी काय अडचणी येत असतील तर याच्यासाठी ते खंबीरपणे उभे आहेत. कधीही हाक द्या, त्यासाठी ते मार्गदर्शन करणारच. त्याचबरोबर इथे मंडळीने फोटोचे पूजन झालेलं आहे महापुरुषांच्या. आणि गौतम बुद्धांच्याही आरतीचं आपलं मूर्तीचं पूजन झालेलं आहे. खूपच छान वाटलं. तालुक्यातील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. आणि केक पण खूपच छान आहे, एकदम कडक केक आणला होता बरं का. नवीन परवाची सुरुवात रोहन साहेब मुंबई पोलीस म्हणून. त्या केक ते कापण्यात आलेला आहे. आणि त्याचा मोठा भाऊ रोहित याने आणि आईवडील आणि चुलती यांनी केक कापलेला आहे.
आणि अजून एक म्हणलं तर सांगायचं म्हटलं तर रोहनला त्याच्या मोठ्या भावाची एक साथ लाभलेली आहे. का तर खूपच नशिबान असते ते लहान भाऊ. त्यांना मोठ्या भाऊ असे एवढे प्रेमळ आणि जो करिअर निवडला आहे त्याच्यासाठी उभे राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं खूपच चांगलं आहे बरं का. तर त्याच्या भावाचा पण लाख मोलाचा वाटा आहे. येथे सोलापूर GM ग्रुपचे अध्यक्ष वाघमारे साहेब पण आलेले आहेत आणि त्याचे कोच पण आहेत तिथं. त्यांचाही वाटा इथपर्यंत पोचवण्याचा, रोहनला इथपर्यंत पोचवण्याचा. आणि भाऊ पण त्याला खूपच भेटलेला आहे चांगला. का तर इथपर्यंत भावाने त्याला आतापर्यंत आधार दिलेला आहे इथपर्यंत पोचवण्यासाठी. त्याचा सत्कारही करण्यात आलेला आहे. शाल श्रीफळ दिलेला आहे आणि एक बाबासाहेबांचा फोटोही देऊन त्याचा सत्कार केलेला आहे. आणि इथं मान्यवरांचं स्वागतही छान पद्धतीनं केलेलं आहे. सत्कार झालेले आहेत. रोहन बी खूपच खुश होत आहे. जेवणाचा तर कार्यक्रम चालू आहे आणि जेवण पण खूपच छान एक नंबर झालेलं होतं बरं का. सगळ्यांनी नाव घेतले जेवणाचं बरं का. जेवण पण तुम्हाला मागवलं तर आमच्या गावातून भेटेल बरं का, चिखलीमधून. का तर वाढपीस तिथले होते. आता आम्ही तर हट्ट केला आमच्या रोहनला की थोडंसं DJ समोर थोडंसं डान्स कर म्हणून. मग त्या हट्टापाय त्यानं DJ समोर आला आणि त्याचे मार्गदर्शक बंडू शिरसाट यांनी त्याला गोलात न्हावून टाकलेला आहे. आणि खूपच छान कार्यक्रम जोरात झालेला आहे बरं का त्याचा. आणि एवढं भारी कार्यक्रम होता ना भाऊ, सांगण्याच्या पलीकडचं. का तर तो पोले झालेला त्याच्यापेक्षा आनंद आम्हालाच होता. का तर ते आम्हीच झाल्यासारखं आम्हाला वाटत होतं ना. आणि इथपर्यंत पोचण्याचं कारण आतापर्यंत आम्ही माणूस म्हणून जगतो ते केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबांमुळेच आहे. त्यामुळं खूपच आम्हाला भारी वाटतं की बाबासाहेबांमुळे आम्ही इथपर्यंत ते जर नसते तर आम्ही इथपर्यंत पोचतच नव्हतो. आम्हाला कुठं तर रस्त्याच्या कडेला पडावं लागलं असतं. त्यामुळं आम्ही जे काय ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आहे. आणि तुम्हाला कसं वाटतंय सांगा ह्या व्हिडिओमधून. तुम्ही पण तुमचा आदर्श स्वतः घ्यावा असं वाटतं की बाबा रोहनने एवढ्या कमी वयातच एवढ्या गोष्टीचं म्हणजे यश मिळवलेलं आहे. तुम्ही पण तुमचा करिअर कुठलाही असं निवडा आणि उत्तमरित्या चांगलं मन लावून त्या गोष्टीत रमा आणि तुम्ही पण मोठ्या पदापर्यंत पोहोचा असं मला वाटतं. आणि रोहनपेक्षा जास्त खुश तर त्याचे मार्गदर्शक होते जे बंडू शिरसाट. का तर त्यांनी आतापर्यंत त्यासाठी जेवढं केलं होतं त्यातून त्याला खूपच म्हणजे जे कष्ट घेतलं होतं त्याचं त्याला फळ मिळालेलं आहे. आणि साऊंडच्या तालावर बघा कसे जोरदार नसे 2 वाघ नाचत आहेत आमचे बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन. डोक्यात तर घेतलेलंच आहे त्यांनी आणि आम्ही पण. आणि त्यामुळं आता त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची वेळ आहे. नाचत आहेत, आनंद उत्सव चांगला जोरात साजरा करत आहेत. आणि तुम्हाला पण जर मित्रांनो हा साऊंड आवडलेला असेल तर तुम्ही शिवम साऊंड यूट्यूबवर टाका, इंस्टावर टाका. तुम्हाला भेटेल त्यांचे व्हिडिओ. एक नंबर साऊंड आहे, सॉफ्ट आवाज आहे, कानाला त्रास नाही काय नाही, नुसता ठोका आहे, दान 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 नुसता बघा. एक नंबर साऊंड आहे. तुम्हाला पण मागवायचं असेल ना तर तुम्ही अवश्य मागवू शकता. तर मित्रांनो मी तुम्हाला या साऊंडचा आवाज पण तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. त्यासाठी आम्ही अजून पुढचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवणारच आहे यूट्यूबला. त्यामुळे आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा, हीच विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.